कारण मला आत्ताच ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं होतं. इथे आपण आज आलेलो आहोत आपलं खडकवासला. सो हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. मी नवीन ब्लॉग चालू करतो आहे. तर मला काय बोलावं काय नाही मला असं सुचत नाही, काही सुचत नाही काय बोलावं काय नाही. तरी मी प्रयत्न करणार आहे, छोटासा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला सपोर्ट करा की कारण माझा नवीन ब्लॉग आहे. मला काय बोलावं काय समजत नाही. हळूहळू आपल्याला समजेलच, पुढे जसं जाईल तसं आपल्याला समजेल आपण काय करतोय काय नाही, काय बोलावं काय नाही ते मी कळलंच. तर आज तुम्हाला मी नेत आहे एका अशा ठिकाणी, म्हणजे मी पुण्यातलं एक ठिकाण दाखवतोय. जे पुण्यातले त्यांना ते ठिकाण माहिती आहे, पण जे पुण्याच्या बाहेरचे त्यांना ते शक्यतो ठिकाण माहीत नसावं किंवा माहीत असावं. तर ते तुम्हाला ठिकाण आज मी दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा की मी ते ठिकाण तुम्हाला दाखवून. ते एक नंबर ठिकाण आहे पुण्यातलं. तुम्ही फिरायला कधी पुण्यात आलात तर त्या ठिकाणी नक्की विजिट करा, तुम्हाला आवडेल, 100% आवडेल. तर एवढंच म्हणायचं होतं की माझा हा पहिलाच ब्लॉग आहे, तर मला सपोर्ट करा गाईज थोडा, की समजून घ्या की माझा पहिलाच ब्लॉग आहे. त्यामुळे मला अजून समजत नाही काय बोलावं. ठीक आहे, एवढं मी सांगते तुम्हाला स्टार्टिंगला की आपण ते ठिकाण एक्सप्लोअर करतोय, ते ठिकाण जातोय आपण. तर ठीक आहे, आपण पुढं पाच तुम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला समजेलच पुढे. तर माझं एक छोटासा प्रयत्न आहे, त्याला तुम्ही फक्त मला प्रतिसाद द्या असं माझी इच्छा आहे. तर आपण जाऊ पुढचं तुम्हाला सांगेल, तुम्हाला ते ठिकाण गेल्यानंतरच कळेल. आता सांगत नाही मी, जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा तुम्हाला ते ठिकाण 100% दाखवू. तर चला मग आपण जाऊ. तर गाईज हा आहे पुणे मुंबई हायवे. तर हा जो रोड बघता तुम्ही, हा जातो कोथरूडला खाली. पुण्यातलं हा आहे कोथरूडचा एरिया. तर हा आपल्याला जायचं इकडे, सरळ आपण इकडे जाणार आहोत.
मला वाटतं 11 वाजता मी इथे आलो होतो. आत्ता वाजलेत 4. आता वाजले 3:50 म्हणजे जवळजवळ 4 वाजत आले. एवढ्या वेळ इथं थांबलो आहे. अजूनही मग तुम्ही कोणत्या ठिकाणी असं जाता की इथं जास्त काही नाही, इथं फक्त पाणी तुम्हाला बघण्यासाठी. पण इथं जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुम्हाला एकदम एक मस्त वाटतं, म्हणजे भारी वाटतं. याच्यापेक्षा काय बोलू शकतो. सकाळी आलो मी 11 वाजता, 4 वाजलेत. एवढा वेळ कधी गेला इथं आल्यानंतर मला कळलं पण नाही. आता तसं मी एकटा नाही आहे, तुम्हाला सांगायचं विसरलो मी, ते आधी सांगायला बरं होतं. माझ्यासोबत आहे दी हे बघा रितेश मारणे. तर मी याच्यासोबत इथं आलेलो आहे, मी एकटा आलेलो नाही. कारण एकटा येऊन तसंही कधी ते येतो एकटा. मी असं सुकून प्लेस आहे म्हटल्यानंतर टेन्शन वगैरे सगळं इथं विसरून जातो आपल्याला. तसं आपल्याला काही टेन्शन नाही तरी पण काही असलं तरी आपण टेन्शन वगैरे इथं विसरून जातो. तर तुम्ही पण नक्की या, व्हिजिट करा. तुम्हाला कसा वाटलं प्लेस कमेंटमध्ये नक्की करा. किती जणं बघतात मला माहीत नाही. जेवढे जणं बघताय तेवढे जणांनी फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब तर कराच. आवडली असेल व्हिडिओ तर नवीन ट्राय असेल मित्रांनो तर थोडी मदत करा. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहे घरी. भरपूर झालं आम्ही बसलो, भारी वाटलं. तर इथं येण्याचं कारण असं नव्हतं की व्लॉगच बनवायचं मला, असं काही नव्हतं. पण जर मी आलो तर म्हणलं एक ब्लॉग बनवा. ज्यांना माहीत नाही आहे पुण्यात कुणी आले करमत नसेल तर तुम्ही बिंदास इकडे या, तुम्हाला मजाच येईल. तुम्ही एकदा ट्राय करा, येऊन बघा कसं वाटतं ते सांगा काय तुम्हाला कळलं झालं. तर चला मी घरी जातो आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओ येईल का माहीत नाही पण ठीक आहे, बघू पुढे. तुम्ही असं कुठेही फिरायला जाताय, फिरायला घेऊन जाताय स्पेशल, तुमच्याकडे लायसन्स असणं जरुरी आहे. कारण मला आत्ताच ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं होतं. भले तुमच्याकडे लायसन्स आहे, समजा तुम्ही घरी विसरलाय तर ते तुम्हाला सोडत नाहीत. त्यासाठी एक लॉकर आहे, काय रे ना, डिजी लॉकर वगैरे पडला. तर ते डिजी लॉकर तर तुम्ही कॅरी करा. डिजी लॉकरमध्ये तुम्ही लॉग इन करा, त्याच्यामध्ये तुमचा लायसन्स सेव्ह करा. त्याने तुम्हाला सेव्ह होईल. मी का व्हिडिओ बनवते हॉटेलसाठी, मी आता घरीच चाललो होतो पण म्हणलं तर थांबून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवा. तुम्ही लायसन्स कॅरी करा किंवा डिजी लॉकर हे ॲप इन्स्टॉल करा, त्यावर तुम्ही ते लायसन्स ठेवा. लायसन्स जवळ नसलं तरी 500 रुपये फाईन पडते. तुमच्याकडे असून पण माझ्याकडे लायसन्स होतं तरी पण ते म्हणले होते नाही, जोपर्यंत लायसन्स दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला मी हे करू सोडू शकत नाही, मला काही करू शकत नाही. फोटो दाखवला नाही म्हणतात. पण ते शेवटी मला ते डिजी लॉकर ओपन करायला लागलं. त्या ठिकाणी डिजी लॉकर ओपन केलं, ते इन्स्टॉल केलं, त्यामध्ये ते माझं लायसन्स डाउनलोड केलं, तेव्हा ते दाखवलं, तेव्हा त्यांनी मला सोडले. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ते डिजी लॉकर किंवा लायसन्स कॅरी कराच. कुठेही फिरायला जात आहे लायसन्स कॅरी करा, यासाठी थांबलो होतो. डिजी लॉकर सेफच आहे, लायसन्स हरू शकतं. तर गाईज मी आता या ठिकाणी आहे. हे ठिकाण आहे ते खडकवासला. आपण जे पाणी तुम्हाला दाखवलं ते पाणी याच्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही, दिसतं ना, दिसतं का दाखव. तर याच्या पाठीमागे माझ्या तर तो खडकवासला आहे. गाडीवर खडकवासल्या पाठीमागे हा पाठीमागे तो आहे खडकवासला. म्हणजे पाणी दाखवलं मी, ते पाणी याच्या पाठीमागे मी खडकवासला हे धरण आहे मी. तर 1-2 वर्षापूर्वी जास्त पाऊस झाला होता, त्यावेळेस इथं पूर पण आला. त्या पुरामध्ये सिंहगडच्या बाजूला एक ब्रिज पण होऊन गेला. इथे भरपूर पाणी असतं. आता सध्या ते पाणी सोडलेलं नाही, इथं थांबवलं. कारण जवळ इथं हे खडकवासला हे जवळजवळ थोड्या पुणेकरांना पाणी देतं, त्यामुळे सगळं जास्त पाणी सोडत नाही. पावसाळ्यामध्ये हे सोडलं नसतं पाणी. एखादी एक नेक्स्ट ब्लॉग पण बनवू आपण एखादा पावसाळ्यातलं. माझं असं सांगणं होतं. काय सांगायचं तुम्हाला, काय सांगायचं? अरे कहना क्या चाहते हो? काय नाही, तुम्हाला हाच गिरी दाखवायचं. कट करतो मी गाईस. तर हा बघा आमच्या इथला सनसेट का सण काय रे? क्या बात है. हा सनसेट आहेच. कसा वाटला? गाईज प्लीज सपोर्ट करा, फॉलो करा, व्हिडिओ पूर्ण पहा कसा वाटलाय. आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर मला नक्की सजेशन द्या. तर करतोय मी माझ्या व्हिडिओचा एंड करतो, इथंच एंड करतोय. त्या व्हिडिओमध्ये जे गाड्याचा वगैरे आवाज आला आहे, बाहेरचा आवाज आला आहे, त्याला जरा इग्नोर करा, कारण करू शकत नाही. आता सध्या आपण
पुढे पुढे बघू, जर प्रतिसाद चांगला आला तर आपण बाईक वगैरे घेऊ शकतो का नाही ते आपण पुढे पुढे बघूच. सो बस एवढंच होतं आजच्या. बाय बाय गाईज.